रसिका श्रोते हो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा चावरा ढेकणा. आणि ही कथा आपण ऐकत आहात आर.जे. कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर ऐकूयात मराठी कथा चावरा ढेकणा. एका मोठ्या कामासाठी मलू ढेकणा मुंबईला निघाला. अगदी शेताकडे जायला निघावं तसा तो निघाला. त्यानं डोकीला भलं मोठं पागोटं बांधलं. अंगामध्ये जुन्या चालीची गोल पैरण घातली. जाड भरडं धोतर नेसला. खांद्यावर घोंगडं घेतलं. भाकरीचं गठलं खांद्याला अडकवलं आणि तयार झाला. मुलखाचा गंभीर ढेकणा पार चेकाळून गेला. त्यानं आपली काठी हातात घेतली. ढेकण्याचं वय आता 40च्या आसपास होतं. गिड्डा आपण धिप्पाड देह ढिगासारखा वाटत होता. त्याचा चेहरा रुंद होता. नाकाचा शेंडा किंचित उचलल्यानं आणि सनसनीत लांब मिशा पिंजाळल्यामुळे तो त्याचा चेहरा बिथरलेल्या मांजरासारखा दिसत होता. परंतु त्याच्या दाट भोवयाखाली त्याच्या 2 डोळ्यांमध्ये विसंगती होती. उजवा डोळा किंचित मोठा नेहमी झाकल्यासारखा वाटत होता आणि तो डाव्या डोळ्याबरोबर कधीच आपली उघडझाप करीत नव्हता. जर ढेकणा रागावला तरच तो उजवा डोळा उघडला जात होता. त्यामुळे पाहणाऱ्याला हा माणूस भलताच चमत्कारिक असावा असं वाटत होतं आणि गावातील सर्व लहान थोर त्याला तोंडावर म्हणत, येऊ बघा आला चावरा ढेकणा. ढेकण्याची तयारी झाली. गुळगुळीत घोटून केलेल्या दाढीवरून हात फिरवीत मिशांचे केस ओढीत त्यानं मुंबईला निघण्याची घाई केली. तेव्हा त्याला बायको म्हणाली, आव तुम्ही मुंबईला जाता या. हे घोंगड काठी कशाला? कमाळ्यात जाता या. त्यावर ढेकण्याचा उजवा डोळा किंचित उघडला आणि तो गुरखला, लय शानी होऊ नका. अगं मुंबईला जातोय म्हणजे काय, सर्गाला जातोय होय? अगं कोल्याच्या शिकारीला जाताना बी वाघाच्या शिकारीचा कडस्ता न्यावा असं वडिलाचं बोल आहे. आणि आव पर हे घोंगड. अगं पर बिघडलं कुठं? ढेकणा मध्येच म्हणाला, मुंबईच्या माणसाची मांदळबड असतीया. त्यात मी जातोया. उघड्यापाशी नागडं गेलं आणि रातभर थंडीनं मेलं असं झाल्यावर मी का आपल्या अलंगुटी आतरून निजू होय? हा बोल. ढेकण्याच्या बोलण्यानं बायको गप्प झाली आणि ढेकणा घराबाहेर पडला. थोडं चालून तो थांबला. मागं फिरून गावाकडे पाहिलं आणि त्या पांढरीला नमस्कार केला. बायका पोरांचा निरोप घेऊन ढेंगा टाकू लागला. लवकरच नवा कुळ कायदा येणार असा बोलबाला झाला होता. तो कुळ कायदा आला की कुळ जमिनीचे मालक होणार असं बोललं जात होतं. मलू ढेकणा हा संतू चव्हाणाच्या जमिनीत आज 15 वर्ष कुळ म्हणून राबत होता. नव्या कुळ कायद्याने मलू ढेकणा त्या जमिनीचा धनी ठरणार अशी चव्हाणाला भीती पडली. इतर जमिनीच्या मालकाप्रमाणे तोही आपली जमीन विकायला तयार झाला. तो ढेकण्यास म्हणाला, ढेकणा, मी माझी जमीन विकतोया. तुमचं काय म्हणणं आहे का? त्यावर ढेकणा म्हणाला, नाही व इका की. मालक बदलला मग काय जमीन बदलणार नाही. बे वाटेकरी आहेच की. अच्छा अच्छा, तुम्ही वाटा सोडल्याशिवाय मी जमीन कशी विकू बरं? आणि सावकार ती कशी घेणार? मग मी जमीन सोडणार नाही. ढेकणा एकेरीवर येऊन म्हणाला, मी माझा वाटा सोडणार नाही. मग ती जमीन तूच घ्या की. चव्हाण म्हणाला, अव माझ्यापाशी एवढी रक्कम नाही. ढेकणा नरम पडला. मग ग बसा. चव्हाण त्याला म्हणाला, माझी जमीन एकतर तू घे नाहीतर दुसऱ्याला तरी येऊ दे. हे ऐकून ढेकणा पिसाळला. तो ओरडून म्हणाला, मी काय जमीन सोडणार नाही. मी वावरातनं हटणार नाही म्हणजे नाही. येऊ दे तुझं राज. डोसकं गेलं तरी हे ढेकणा डरणार नाही. अरे मग तूच घे की जमीन. चव्हाण नमतं घेत म्हणाला, चांगुलपणा हे वांगाळपणा नग. तूच जमीन घे बरं. कायद्यातील खोचा ढेकणा जाणत नव्हता. वंगाळपणा पदरात येऊ नये म्हणून तो ती विकत घ्यायला तयार झाला. परंतु गावामध्ये कुठंच गरज झाली नाही. कर्ज मिळावं म्हणून तो दारोदार हिंडला आणि शेवटी मुंबईला निघाला. मुंबईत आळेतील 40 गडी होता.
त्यांच्या फंडाची ढेकण्याला बातमी होती. मुंबईमध्ये आपली गरज होईल असं त्याला वाटत होतं. ढेकणा सडकावर पोहोचला. एवढ्यात कोल्हापूर ते पुणे एसटी आली आणि गठलं, घोंगडं, काठी हे सारं बिऱ्हाड आवरीत ढेकण्याला मुरकंड दिली. मोटारीच्या चिंचोळ्या दारात त्याची काठी आडवी बसली आणि ढेकणा दारात अडकला. मागच्या उतारूंची वाट बंद झाली आणि मोठी ओरड उठली. एक जण म्हणाला, अय धनगरा, मेंढर कुठं आहे ती? त्यावर ढेकणा लगेच म्हणाला, धनगराच्या मागणं येतं ती. असं म्हणून तो काठी काढून आत शिरला आणि बिलबिलीत बाकावर मटकन बसला. आपल्या पुढं ती काठी उभी धरून चोरट्या नजरेनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निहाळू लागला. मोटार भरली आणि निघाली. कंडक्टर सरकत आला आणि ढेकण्याचा चेहरा निरखीत चावऱ्या भाषेत म्हणाला, काय मालक, कुठं निघाला? मुंबईला. ढेकणा सर पुढं पाहात नाक फुगून उतरला आणि आपली ती काठी कुठंतरी टेकावी म्हणून जागा शोधू लागला. कंडक्टर म्हणाला, तिकीट कुठलं देऊ मालक? द्या मुंबईचं डायरेक्ट. ढेकण्यानं मुंबईकडं मानेनं दाखवलं आणि कंडक्टर म्हणाला, माझी गाडी मुंबईला डायरेक्ट जात नाही, ते पुण्याहून परत फिरणार आहे. मग काय विचारताय कुठली देऊ म्हणून? ढेकणा कंडक्टरची कीव करीत म्हणाला, हाडा पुण्याची. कंडक्टरनं गालामध्ये चोरटं हसत तिकीट फाडली आणि म्हणाला, मुंबईत कुत्री फार चावरी असतात, त्यासाठी काठी असलीच पाहिजे. त्यावर ढेकणा म्हणाला, कुत्र्याची काय बोलवं नाही म्हणा, पर मुंबईत माणसं मात्र बेरकी असतात अशी कानगी आहे. असं होय? कंडक्टर दबकून म्हणाला, आजकाल मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात आहे, तवा निघाला काय तिकडं? कंडक्टरचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी माना उंच केल्या. ढेकण्याला कंडक्टरचं बोलणं समजलं नाही. तो बुचकाळ्यात पडला. माझ्या काय डोक्षात येईन बघा हे. ढेकणा कंडक्टरला म्हणाला, अहो रावसाहेब. कंडक्टर त्याला म्हणाला, आपण ती मुंबई मिळवण्यासाठी निघाले का काय? हे सर्व ऐकून सर्व प्रवासी एकदम मोठ्याने हसले आणि कान पाडून ऐकत असलेला ढेकणा म्हणाला, मला काय हे तुमचं बोलणं कळना बघा. अहो म्हणजे असं, पूर्वी कोंढाण्यावर तानाचे गेला होता तसं तुम्ही मुंबईवर निघाला का काय? या नव्या विनोदानं पुन्हा मोटारीत हास्य भरलं. सुशिक्षित प्रवाशांना ऐतिहासिक विनोद पटला आणि ढेकणा ताडकन उठला. त्यानं आपला डोळा मोटारवर फिरवला आणि तो म्हणाला, त्यात काही सख्यात. तानाजी घोंगडा घेऊन शन गेलाच नव्हता. तो काय टाकुऱ्या केसाचं कुरण आणि कोटात हाडाचा पिंजरा घेऊन गेला नव्हता. हाय का ठाव तुम्हासनी काय? हा, असं म्हणत ढेकण्यानं उरफाट्या हातानं मिशीचा आकडा उंचावला आणि रखरखीत नजर सर्वांवर फिरवली. क्षणात सर्वत्र सामसूम झाली आणि मग सर्व प्रवासी कुजबुजले. ढेकणा खाली बसला आणि धावत्या गाडीत गाडीच्या झुगाऱ्यानं हाडकुळा कंडक्टर तिरमिरीत आल्यासारखा तडफडत पुढे गेला. एक प्रवासी चष्मा पुशीत स्वतःलाच म्हणाला, ही सातारची माणसं जरा डांबरट असतात. एक विद्यार्थी फ्रंट सीटवरून पाठीमागच्या आपल्या मित्राला इंग्रजीत जरा मोठ्यानं म्हणाला, आपण मराठ्यांच्या काळजावरून प्रवास करीत आहोत. हा सातारा आहे, सातारा. एवढ्यात ती मोटार कराड स्टँडवर येऊन कंट्रोल रूमला वळसा घेऊन पुन्हा पुण्याकडे तोंड करून उभी राहिली. प्रवासी उतरू लागले. काही चढण्यासाठी रांग धरून उभे होते. केळीच्या मकाच्या कणसाच्या टोपल्या खिडकीजवळून फिरू लागल्या. सर्वत्र एकच गर्दी झाली. ढेकण्याच्या पाठीमागे बसलेले सद्गृहस्थ शेजाऱ्याला म्हणाला, साताऱ्यात कुऱ्हाडीचं पीक भलतंच असतं म्हणतात, पण कुऱ्हाड कुठं काय दिसत नाही. ते ऐकून ढेकण्याची जीभ बोलण्यासाठी धडपडली, पण त्यांना ती आवरली. तोच एक घिसाडी कुऱ्हाडीची टोपली घेऊन आला. त्याला पाहताच म्हणाला, ए कुऱ्हाडीवाल्या, हाकडे ये. कुऱ्हाडवाल्या घिसाडीची टोपली फरकन पुढे आली. घिसाडी म्हणाला, कांच्या चालीची कुऱ्हाड दाखवू. त्यावर डोळा मिचकावी ढेकणा बोलला, माझ्या मागच्या रावसाहेबाला दाव. घिसडी लगेच टोपली सरकावीत मागं गेला आणि त्या सद्गृहस्थाला म्हणाला, रावसाहेब, बागणी चालीची फरशी बघाही. त्या कुऱ्हाडीची ती टोपली पाहून तो सद्गृहस्थ कावराबावरा झाला.
आम्हाला काय करायचं या कुऱ्हाडी, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तरळू लागला आणि ढेकणा हसू दावीत म्हणाला, ए घिसाडी, अरे येड्या, अरे ते टारफुल्यावानी माणसं, त्यासनी रे कुऱ्हाडी कशाला? विधभरच उगवून पिकाला हानी करणाऱ्या टारफुलांची उपमा त्या सद्गृहस्थाला देऊन ढेकणा मोकळा झाला आणि टारफुल या शब्दातील अर्थ लावीत तो सद्गृहस्थ विचारमग्न झाला. मोठार टरटर करत होती आणि कोयना पुलावर आली तेव्हा ढेकण्यानं दोन्ही हात जोडून कपाळाला लावले. दुपारी मोटर पुण्यात आली. मलू ढेकणा आपल्या त्या सर्व सरंजामासह एक्सप्रेसमध्ये शिरला. खिडकीजवळ एका बाकावर बसला. त्याच्या पुढे एक पागुटवाला आधीच बसला होता. त्याच्याकडे पाहत ढेकणा बसला. डब्यात सर्व प्रकारचे विषय बोलले जात होते, परंतु त्यात सर्वात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न अधिक मोठ्यानं निनादत होता. त्या एका विषयाची चर्चा उढाताण चालू होती. मुंबई मिळाली पाहिजे, मग कोण नेतंय तिला, अशी चर्चा रंगली होती. ढेकणा ऐकत होता. घड्याळाचे काटे 3वर येऊन जुळले आणि गाडीनं हळूच गती घेतली. ती स्टेशन बाहेर येऊन जोरात भरकटू लागली. कांच्या गावचं पाहुणं? ढेकण्यानं पुढं बसलेल्या त्या पागुटवाल्याला विचारलं आणि तो पेंगलेले डोळे मुळीच न उघडता म्हणाला, का ओरड आणायचं? आव मग तुम्ही शिवघडच की. त्याबरोबर कारवकारानं डोळे उघडून विचारलं, तो बेकांच्या गावचं? आव आम्ही पेट नेरल्याचं. मग मैला जातोया. ढेकणा दाबात म्हणाला आणि नाक उडवीत कारवकर म्हणाला, ममईत वाईस दणकादणकीच हाय म्हणा. दणकादणकीचं नाव ऐकून ढेकणा गंभीर झाला. कारवकारांच्या कानापाशी तोंड नेऊन म्हणाला, पाहुणं, हे दणकादणकी कशापायी सुरू आहे म्हणायचं? अव त्या ममई पायी. कारवकर उतरला आणि गप्प झाला. गाडीनं खंडाळा जवळ केला होता तेव्हा बाहेरच्या सह्याद्रीकडे पाहत ढेकणा म्हणाला, बाकी ममईची माणसं भारी बिरकी. दणकादणकी म्हणलं की त्यांच्या डोक्याचं कॅस ताट उभं राहते ती. थोड्या वेळानं कारवकर पेंगू लागला आणि ढेकणा विचार करू लागला. मुंबईमध्ये चळवळ सुरू आहे. गोळीबारात माणसं मारतात. एखादी गोळी आपल्याला लागली तर? छे, तशी कशी लागणार? का नाही लागणार? गोळीला का डोळे असतात? ढेकणा मनात दचकला. त्यानं बाहेर पाहिलं आणि दादर आलं. भरकन माणसं उठून आपापलं सामान ओढू लागले, धडपडू लागली. ढेकणा आपलं बिऱ्हाड घेऊन त्या काठी सकट बाहेर पडला आणि नायगावाच्या वाटेने चालू लागला. ढेकणा ढेंगा टाकीत टाकीत निघाला होता. घोंगड्याच्या दशा त्याच्या लवणीवर चपकरत होत्या. काठी लादीवरून सरकत होती आणि पायाखालून वाट सरकत होती. त्यानं आपली चाल आवरली. तो नायगावाच्या जवळ नाक्यावर आला. उंच हवेल्या, अफाट रस्ते, वाहनांची गर्दी, माणसांची धावपळ पाहून तो मनात म्हणाला, ममईचं दांडगा कारखाना हाय बरं. नाक्यावर पोलीस बंदोबस्त बसला होता. 2 अधिकारी जागता पहारा देत होते. त्यापैकी एकानं ढेकण्याकडे पाहिलं आणि हटकला. शुक. ढेकणा उभा राहिला आणि तो अधिकारी त्याला म्हणाला, कोण गाव? सातारा. नाव काय? मलू ढेकणा. एखादा खूनबीन करून आला नाहीस ना? तो अधिकारी लटक हसत म्हणाला आणि ढेकणा मोकाट हसत सुटला. छा छा छा, आव येड का खोळ, मग हाकडं कशाला येतो या नाकट्या मोर नाक खाजवायम या? आव तिकडं मापदडणीची जागा आहे की. ढेकण्याचा प्रत्येक शब्द वर्मी लागून तो अधिकारी चपापला. बोलता बोलता ढेकणा त्याला नकटखोळ म्हणून मोकळा झाला. पोलीस गालात हसू लागले. तो अधिकारी चिडके स्वरात म्हणाला, गावाचं नाव काय? कराड हो. ढेकणा एकदम म्हणाला, तुमच्या यशवंतराव चव्हाणाच्या गावाचं आहे मी. त्यानं यशवंतरावांशी आपला संबंध जोडला आणि तो अधिकारी खजील झाला आणि ढेकणा सरकला. विचारित विचारित त्यानं गाववाल्यांची ती खोली हुडकून काढली आणि एकदम दारात जाऊन रामराम ठोकला. सर्व गावकरी हा हा म्हणता गोळा झाले. खोली भरली. सर्वांनी खुशाली विचारली. भिंतीला टेकून बसलेला ढेकणा गावाकडची खुशाली सांगून दमगीर झाला. त्यानं बोलत बोलत ती खोली न्याहाळून घेतली.
टॉवेल, टोप्या, लंगोट, विजारी, पैरणी, धोतर आणि वळकाट्या यांनी भरलेली ती खोली पाहत ढेकणा त्यांना म्हणाला, चांगली हाय कोठारी. आणि लगेच समोरच्या भिंतीवर नाना पाटलांची तसबीर पाहून तो थांबला. मनातल्या मनात नाना पाटलांना रामराम करून म्हणाला, वाघानं नाव गाजवलं बर का. पर मलू नाना तू का आलास? गंगारामाने विचारले. आर ममई लगा. ढेकणा म्हणाला, काही ममई कोणी तुमच्या नावची केली आ? हे ऐकून खोली हास्यानं भरली आणि गंगाराम म्हणाला, नव खरं सांग की काय भानगड आहे? अरे भानगड कसली? ढेकणा म्हणाला, कुळ कायदा म्हणून येणार आहे. चव्हाण आपली जमीन इकण्यासाठी उठलाय. तेव्हा म्हणतो या जमीन सोड, नाहीतर इकत घे, नाहीतर हाक दे. आता ह्या तिड्यात अडकून पडलोय बघ मी. मग काय करायचं म्हणता? सर्वांनी विचारलं. मग जमीन घ्या पायी उसनं पैसे द्या म्हणजे झालं. ढेकणा म्हणाला, मलू नाना ऐक. गंगाराम त्याला म्हणाला, तू उगाच हापकू नग आणि वाटा बिटावी सोडू नग. जमीन तुझीच आहे. हप्त्यानं रक्कम भरावी लागल. ते बघ मग तर त्यात काय? ढेकणा र वर आला आणि रागात म्हणाला, आर मोर हप्त्यानं दिली का आणि आता दिली काय? एकच की. हागलं आणि पोट गेलं सारखंच की. एकदा हप्ता थाकला की सरकारी गिरमिट येईल. काय बी येत नाही. गंगाराम त्याला म्हणाला, आणि जरी बी आलं तरी आम्ही हाय की. समद हप्ता आम्ही भागू. हे ऐकून मलू ढेकणा शांत झाला. तो म्हणाला, आर मग असं वळणाव येऊन बोला की. मलू ढेकण्याचं समाधान झालं. 11 तारखेला नवी कापड खरेदी करून ढेकणा गावी निघाला. 40 गावकरी त्याला गाडीत बसवण्यासाठी निघाले. ढेकणा त्या नाक्यावर येऊन थांबला आणि त्यानं त्या पोलीस अधिकाऱ्याला हाक मारली. राम राम ओ सरकार. निघालो आपल्या घरला. येऊ बघा मग आपला गोतावळा. बरोबर या. तो अधिकारी उत्तरला आणि ढेकणा उत्तरला, होय परत येईल की, पण खून करून मात्र येणार नाही बरं का. असं म्हणून तो मोठ्यानं हसला आणि निघाला. तो पोलीस अधिकारी चकित होऊन पुटपुटला, जबर चावरा माणूस आहे हा. आणि श्रोतेहो, याच बरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित चावरा ढेकणा ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.